सर सॉरी टू डिफर, पण तुम्ही असं इथे हा जो तुम्ही मुद्दा म्हणतात हा एखाद्याच्या आर्थिक उत्कर्षाबाबतचा, एखादी व्यक्ती आर्थिक त्याचा उत्कर्ष झाला, आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणून त्याने आरक्षण नाकारावं, ही कॉन्सेप्ट किती पटणारी? म्हणजे आरक्षण हे तुम्हाला जो तुमच्या नशिबी येणारा एखाद्या व्यक्तीच्या बिकॉज ही हेल्स फ्रॉम अ कम्युनिटी, ते एका विशिष्ट समुदायातून येतं म्हणून जो भेदभाव होतो, जाती आधारित जो भेदभाव आहे तो कदाचित बऱ्याच लोकांना उच्च पदावरती बसल्यावर सुद्धा सहनच करावा लागतो. त्यामुळे तिथे आर्थिक निकषांवरती हा भेदभाव होत नाही, कोण किती गरीब आहे किंवा श्रीमंत आहे किंवा कुठे पुढे निघून गेला. मुळातून एखादी व्यक्ती एखाद्या समुदायातून येते. आजही आपण बघतो की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला टार्गेटेड, ती किती उच्च पदावरती असो, फक्त एका जातीतून येते, एका समुदायातून येते, म्हणून त्यांना बऱ्याचदा त्या भेदभावाचा सामना करावा लागतो. म्हणून आरक्षणाचा या मुद्द्यावरती अनेक बरोबर आहे की जे शेड्यूल कास्टचं आरक्षण आहे ते ज्या लोकांना पिढ्याने पिढ्या मेन स्ट्रीमपासून दूर राहावं लागलं, ज्यांना सप्रेस करण्यात आलं, त्यांच्यावरती अतिशय बाबासाहेबांनी, मी माझ्या जजमेंटमध्ये बाबासाहेबांनी जो साक्ष दिली होती, साऊथ बारो कमिशन किंवा सायमन कमिशन किंवा गोलमेज कमिशन, त्यामध्येही त्याचा मी उल्लेख केलेला आहे की हे जे शेड्यूल कास्टचं आरक्षण आहे ते सामाजिक विसंगतीवरती, सामाजिक अन्यायावरती बेस झालेला आहे. परंतु आज आपल्या राज्यघटनेला आपण स्वीकारून 76 वर्ष झालेले आहेत. तर 76 वर्षात शेड्यूल कास्टमधले जे पुढे गेलेले आहेत त्यांनी पुढेच जात राहावं आणि जे मागे राहिलेले आहेत त्यांनी तिथेच राहावं, याचा विचार करणं आवश्यक आहे.